रामकृष्ण हरी मंडळी, जय शिवराय. मी अर्चना. 17 मार्च 2025 या दिवशी महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, मराठेपाडा भिवंडी, डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेने उभारण्यात आलेलं हे मंदिर. या मंदिराचा लोकार्पण सोहळा यूट्यूबवर लाईव्ह दाखवत होते. तेव्हा तिथे बऱ्याच लोकांचे सत्कार करण्यात आले. आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक नेते हे येऊन गेले. तेव्हा आम्ही असे ठरवले की हे मंदिर जाऊन पाहिलेच पाहिजे. आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज इथे यायचा प्लॅन केला. आम्ही ठाण्यात राहत असल्यामुळे आम्हाला हे मंदिर जवळच आहे. तरी आमच्या इथून मंदिरापर्यंत पोचायला 1.5 तास दाखवत होता. आता ते 1.5 तास कशामुळे दाखवत होते ते तर तुम्ही रस्त्यामध्ये बघताच आहात. इथे येण्यासाठी रस्ते फार छोटे आहेत आणि रस्त्याची अवस्था थोडी बिकटच आहे. तर भिवंडीमध्ये आल्यावर पाईपलाईनच्या रस्त्याने आलो. जर तुम्ही ठाण्यावरून येणार असाल तर वाडा बसने यावे आणि उतरण्यासाठी धोंडा वडवली हा बसस्टॉप सांगावा. तिथून ऑटो रिक्षा शेअरिंगने 20 रुपये घेतात. सेट इन द सिटी पासून 5 ते 10 मिनिटावर हे मंदिर आहे. जसजसे मंदिर जवळ येत होते तसतसे मंदिर बघण्याची उत्सुकता वाढत होती. मंदिराकडे येण्यासाठी 4 रस्ते आहेत. BMC पाईपलाईन, लाभ फाटा, दुगर फाटा, चापे स्टॉप, धोंडा वडवली. मंदिराजवळ पोचताच सगळ्यात आधी भगवान शिवशंकराच्या मूर्तीचे दर्शन झाले. तिथेच बाजूला चप्पल स्टँड होते. चप्पल काढून आम्ही मंदिराजवळ आलो. हे स्वर्गीय दिलीप चौधरी यांचे स्मारक आहे. संस्थानाचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांचे मोठे बंधू होते. मंदिराकडे पाहिल्यावर असे वाटले की जणू हा महाराजांचा किल्लाच आहे आणि या किल्ल्याच्या पहाऱ्यासाठी हत्ती, घोडे, मावळे असे उभे आहेत. मंदिराच्या एंट्रन्सला किल्ल्यासारखे 36 फूट उंच असे प्रवेशद्वार आहे. या दरवाजाला 2 छोटे दरवाजे, म्हणजेच एक आत येण्यासाठी व एक बाहेर जाण्यासाठी. दरवाजातून आत जाताच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दिसले. कालच लोकार्पण सोहळा झाल्यामुळे मंदिराची सजावट आणि खाली रेड कार्पेट असल्यामुळे मंदिर अजून शोभून दिसत होते. मंदिराच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला 2 दीपस्तंभ, 2 तोफा आणि छान गार्डन आहे. आता प्रथम आपण महाराजांचे दर्शन घेऊया आणि मग नंतर संपूर्ण मंदिर बघूया. महाराजांचे मंदिर हे 1.5 एकरमध्ये बांधण्यात आलेले असून 2 एकरमध्ये पार्किंग करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर हे दगडाचे बनलेले आहे. या मंदिराची उंची 42 फूट असून महाराजांची मूर्ती 7 फूट आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरातील महाराजांची मूर्ती ही अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती घडविणारे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी सुबकरित्या घडविलेली आहे. खरं तर हे मंदिर म्हणजे जगातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी आहे. या मंदिराची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 अशी आहे. क्षत्रिय कुलावतांचं सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय.
संध्याकाळी 7 वाजता दररोज महाराजांची आरती होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही म्हैसूरवरून आणण्यात आली आहे. इथे येण्यासाठी बेस्ट टाइम हा संध्याकाळचा आहे, कारण सूर्य मावळताना सूर्याची सोनेरी किरणे ही बरोबर महाराजांच्या मूर्तीवर सुंदर अशी पडतात आणि नंतर 7 वाजता आरती होते. महाराजांच्या उजव्या बाजूला माता जिजाऊ व डाव्या बाजूस देवीची मूर्ती आहे. मंदिरात सुंदर असे झुंबर पण लावलेले आहेत. कालच लोकार्पण सोहळा झाल्यामुळे तशी कमीच गर्दी आहे. पंडित गायकर शिवक्रांती प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे विश्वस्त यांनी आमचा सत्कार केला. मंदिराबद्दल माहिती दिली. ज्याप्रमाणे महाराजांच्या किल्ल्यावर तटबंदी व बुरुजे आहेत, त्याचप्रमाणे या मंदिराला देखील त्याचे स्वरूप देण्यात आले आहे. हे मंदिर साधेसुधे नसून महाराजांचा अंगावर काटा आणणारा इतिहास इथल्या भिंतींवर छायाचित्रांसहित मराठी व इंग्रजी भाषेत लिहून ठेवला आहे. संत नामदेव महाराज, संत जनाबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, सावता माळे, नरहरी सोनार, पंका महाराज, सेना नावी, जोगा तेली अशा महान संतांनी भागवत धर्माची पताका उंचावली. त्याचे हे दृश्य. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना शहाजी राजांसोबत पत्नी धर्म निभावत राजधर्म व मातृधर्म यांचं पालन करणारी मातब्बर व गौरवास्पद स्त्री म्हणून बहुमान मिळवला. जिजामाता जिजाऊ राजमाता माँसाहेब म्हणून इतिहासाने गौरवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. महाराजांचा जन्म तारखेनुसार 19 फेब्रुवारी 1630 सूर्यास्तानंतर तालुका जुन्नर, किल्ले शिवनेरी येथे झाला. शिवसंस्कार. जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांना भक्ती शिवसंस्कार घडवत होती. रामायण, महाभारत, भागवत पुराणे शिवरायांना शिकवली जात होती आणि बाजी पासलकर शिवरायांना तलवारीचे शिक्षण देत होते. त्याची ही दृश्य. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. 27 एप्रिल 1645 या दिवशी शिवाजी महाराज रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत प्रतिज्ञाबद्ध झाले. या धर्मप्रतिज्ञेचे साक्षीदार कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरप्रभू गुप्ते, सोनोपंत दबीर हे 12 मावळातील सवंगडी होते. त्याची ही दृश्ये. भवानी तलवार. तुळजा तलवारला भवानी तलवार असेही संबोधले जाते. तुळजा तलवार दस्तूर खुद्द शहाजी राजे यांनी 1662 साली शिवाजी महाराजांना दिली होती. ती कर्नाटकवरून आणली होती, म्हणून तिला कर्नाटकी शौर्य म्हणून संबोधले जाते. त्याची ही दृश्य. जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती संगम. संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांना लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांना परस्त्री माते समान, रात्रंवीण, आम्हा युद्धांचा प्रसंग अशा अभंगाचा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला. महाराष्ट्रावर परकीय आक्रमण असताना राज्यातील नवयुवकांना शिवकार्यात सामील होण्याची प्रेरणा दिली. त्याचे हे दृश्य. स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा. रायरेश्वराच्या देवळात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.
पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. अतिशय अवघड वाट. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. त्याचे हे दृश्य. शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव रयतेचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी शेतकरी यांचे हित जोपासले. त्याचे हे दृश्य. पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज. मुरार जगदेवाने ही पुण्यनगरी गाढवांचा नांगर फिरवून इथली जमीन नापीक झाली असा भ्रम पसरवला होता. त्यामुळे पुण्यातील लोक वस्ती सोडून दूर रानावनात राहायला गेले. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सोबत घेऊन गोरगरिबांची मुले घेऊन 2 देखण्या बैलजोडीवर झूल टाकून सोन्याचा फाळ असणारा नांगर घेऊन शिवरायांच्या हातात दिला. तिथल्या रयतेला अभय दिले, संरक्षण दिले. रयतेची मानसिकता बदलली. त्याचे हे दृश्य. वीर शिवाजी महाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली, त्यावेळी महाराजांसोबत संभाजी, कावजी आणि विश्वासू जीवा महाला होते. शिवाजी महाराज आणि अफजल खानच्या भेटीदरम्यान जेव्हा अफजल खानने शिवाजी महाराजांना आपल्या बागलेत पकडले, त्यावेळी शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखं काढून अफजल खानाच्या पोटात घुसवली आणि त्यांचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळी अफजल खानाच्या अंगरक्षकाने शिवाजी महाराजांवर वार केले. त्याचवेळी जिवाजी यांनी आपल्या शिवरायाचे प्राण वाचवले. या प्रसंगामुळेच होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या ओळी इतिहासात अजरामर झाल्या. त्याचे हे दृश्य. अफजल खानाचा वध. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेल्या प्रतापगडावरील भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि प्रतापगडच्या लढाईत अफजल खानची सेना पराभूत केली. त्याचे हे दृश्य. शिवकालीन शस्त्रास्त्र. शिवाजी महाराजांच्या काळातले वेगवेगळे शस्त्रास्त्र इथे आपण बघतो आहोत. अशा प्रकारचे बरेचसे शस्त्र त्यावेळी युद्धकाळात वापरली जात असे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. मराठ्यांनी हिंदुस्थानावर नाही तर अथांग समुद्रावर देखील अधिराज्य गाजवले होते, म्हणून छत्रपती शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. त्याचे हे छायाचित्र. वीर शिवा काशीद. वीर शिवा काशीद यांचा जन्म 5 मे रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर येथे नाभिक कुटुंबात झाला. कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, गड उतरणे हा त्यांचा जीवनक्रम होता. मजबूत बांधा, सरळ नाक, हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखे दिसत होते. सिद्दी जोहरने पन्हाळगडावर वेढा दिला असताना जी योजना आखली होती, त्यामध्ये वीर शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांसारखा पेहराव करून छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली. त्याचे हे दृश्य. वीर बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म 1665 पुणे येथील भोर तालुक्यातील हिरडस या गावी झाला. राजापूरची घोडखिंड यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. कशा प्रकारे वीर बाजीप्रभू देशपांडे आपल्या फक्त 300 मावळ्यांसोबत 4000 सैन्यांशी लढले, त्याचे हे चित्र आपण समोर पाहतच आहोत. शाहिस्तेखान फजिती. लाल महालात घुसून शाहिस्तेखानाला मारायचा बेत शिवाजी महाराजांनी आखला. 6 एप्रिल 1663 साली रात्री ठीक 12 वाजता शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून लढाई केली. त्यामध्ये शाहिस्तेखानाची उजव्या हाताची 3 बोटे तुटली. त्याचे हे दृश्य. पुरंदर मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म महाड येथील किंजळोली येथे झाला. मुरारबाजी देशपांडे यांची तलवारबाजी पाहून शिवरायांनी त्यांना अभय दिले व स्वराज्यात सामील करून त्यांच्यावर पुरंदर किल्ल्याची जबाबदारी सोपवली. त्याचे हे दृश्य. बहिर्जी नाईक गुप्तहेर. बहिर्जी नाईक यांचा जन्म 1592 साली झाला. जावळीवरील छापा, अफजल खानाचा वध, सुरतेची लूट, पन्हाळगडावरून शाहिस्तेखानावरील हल्ला या सर्व विलक्षण रोमहर्षक घटनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशात हेर खात्याचे कार्य मोलाचे ठरले आहे. हे त्याचे दृश्य.
आग्र्याहून सुटका. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी राजांना जिथे स्थानबद्ध करण्यात आले होते तिथे फौलाद खानचा आणि त्याच्या सहकार्याचा कडक बंदोबस्त आणि पहारा होता आणि दुसऱ्या बाजूला सशस्त्र पहारेकऱ्यांचा बंदोबस्त होता. आणि तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने आपली स्वतःची व संभाजी महाराजांची आग्र्याहून सुटका करून घेतली. त्याचे हे दृश्य. प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले सात. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मराठा साम्राज्याचे तिसरे यशस्वी सेनापती म्हणून कार्य. प्रतापराव यांनी मोरोपंत यांना घेऊन पुरंदरच्या तहात दिलेले अनेक किल्ले स्वराज्यात आणले. प्रतापराव यांचे मूळ नाव कुर्तोजी गुजर. शिवरायांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला होता. त्याचे हे दृश्य. नरवीर तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी काळूजी मालुसरे यांचा जन्म गोडवली जिल्हा सातारा येथे झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी असून स्वराज्य स्थापनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. स्वराज्याचे रस्ते बांधणीचे काम ते प्रशासनातील प्रमुख घडामोडी यात तानाजी मालुसरेंचा विशेष सहभाग होता. तेव्हाच शिवाजी महाराजांचे ते उद्गार, गड आला पण सिंह गेला. त्याचे हे दृश्य. स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्णतुला. जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला केली ती महाबळेश्वरच्या स्वयंभू शिवलिंगाच्या समोर. एका पारड्यात जिजाऊ साहेबांना बसवून दुसऱ्या पारड्यात राजांनी स्वतःच्या हाताने सुवर्णाच्या मोहरा टाकल्या. त्याचे हे दृश्य. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांची 8 खात्यांमध्ये विभागणी केली. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. पहिलं पंतप्रधान म्हणजेच पेशवा, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. दुसरे पंत अमात्य म्हणजेच मजुमदार, रामचंद्र नीलकंठ. तिसरे पंत सचिव म्हणजे सुरणीस, अण्णाजी पंत दत्तो. चौथे मंत्री म्हणजेच वाकणीस, दत्ताजी पंत त्रिंबक. पाचवे सेनापती म्हणजे सरनोबत, हंबीरराव मोहिते. सहावे पंत सुमंत म्हणजेच डबीर, रामचंद्र त्रिंबक. सातवे न्यायाधीश म्हणजेच काझी उल उझर, धीराजी पंत रावजी. आठवे पंडितराव दानाध्यक्ष म्हणजेच शूद्र मुहुत्सिव, रघुनाथराव पंडित. हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून जंजिरा व जंजित्या सारखा अभेद्य किल्ला निर्माण केला. प्रतापगडचे सुद्धा बांधकाम यांनीच केले. त्याचे हे दृश्य. इथे दोन्ही बाजूला वरती जाण्यासाठी जिना आहे आणि मंदिराच्या चारही बाजूला बुरुज आहेत.
वरती फिरण्यासाठी बरीच जागा आहे. सूर्यास्त होताना मंदिरावर जी सूर्याची किरणे पडतात त्यामध्ये मंदिर खूप सुंदर दिसते. त्यानंतर संध्याकाळच्या विद्युत रोषणाईमध्ये मंदिर अजून सुंदर दिसायला लागले. संध्याकाळी 7 वाजता महाराजांची आरती झाली. Bala
पृथिवी समुद्र पर्यंताया एक राधित क्लेश श्लोको विदितो मृत
विस्तारो मरुदस्यां समवे आविश्वस्य कामपुरे विश्वे देवा समासयति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधने तो योग म्हणून साधने तो योग राज्य साधनेची लगबग राज्य साधनेची लगबग कैसी केली कैसी केली याऊनी करावे विशेष आम्ही करावे विशेष हरीच म्हणवावे पुरुष हरीच बनवावे पुरुष यापुरी आता विशेष यावरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवितातून मत मानावे इहलोकी परलोकी उरावे लोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारो बहुजनांसी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो स्त्रीचा निरारो श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर 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 जय भवानी आरती झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला इथे बघायला मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय. रामकृष्ण हरी.